प्रत्येक स्तरातला म्हणतात त्याच्याकडे कुठल्या स्तरातला भारत रत्न येऊन गेलाय, भारत रत्न. आजोबा तिकडे आईस्क्रीम घेऊन गेले होते. त्यांनी सचिनला आईस्क्रीम ऑफर केलं. सचिनने आईस्क्रीम एक पहिले म्हणजे त्यांचं काय हेल्थ कॉन्शियस असतं, तर एक आईस्क्रीम खाल्लं त्यांनी. पण तो बोला बाबा आईस्क्रीम खूपच छान, म्हणजे मला अजून द्या. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली 2 ते 3 स्कूप्स खाल्ले असतील तेव्हा. लिटरली बासुंदी आहे. तुम्ही दिसतं किती पटकनचं पाणी होतंय, पटकन विरघळता येतंय. तुला कळतं की दुधाची जी क्वालिटी आहे ना, जे म्हशीचं दूध वापरलं गेलं, जो त्याच्यात फॅट रेशो आहे मिल्क मध्ये, तेवढा परफेक्ट आहे. त्यामुळे ह्या आईस्क्रीमलाच मजा आली. म्हणजे समजा तुम्हाला मेल्ट झालं घरी नेताना, हे तुम्ही घरी गरम करून सुद्धा बासुंदी करून ठेवू शकता. कोण आहे का की या गोष्टीला चॅलेंज करू शकतं की बाई तुम्ही आमचं आईस्क्रीम असं खाऊन बघा? याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात स्वतःच्या प्रोडक्ट वरती विश्वास. मुंबईतला आहे ताज आईस्क्रीम, त्याच्यात तोडीस तोड, किंवा मी तर म्हणेन त्याच्यावर थोडंसं पुढे जाऊन हा मँगोवाला आईस्क्रीम आहे. जीभवरती कुठे पण मला तो तेलकटपणा जाणवते, जो कधी कधी जाणवतो. पेरू खाल्लं बिया दिसतायत मला, बिया दिसतायत ना. एक तर पूर्ण घरगुती मला फील पण आहे त्या गोष्टीला. व्यवस्थित बिया लागल्यात मला. तेव्हा बिया पण का भरपूर आहेत रे. या अख्ख्या रेस्टॉरंटला मी देतोय डबल गोल्डन थम्स अप. हो पहिल्यांदा भाई.